खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली असून बियाणं आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर गर्दी होत असल्याचं चित्र आहे। तर काही ठिकाणी चक्क मध्यरात्रीपासूनच कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा लागल्या आहेत। अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया आणि DAP खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती। खतांचा पुरवठा अपुरा राहील या भीतीनं अनेक कृषी सेवा केंद्रांसमोर मोठी गर्दी होत होती। या परिस्थितीची दखल घेत संबंधित विभागानं तालुक्यासाठी आवश्यक खतसाठा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। दरम्यान युरिया आणि DAP खताचा नवीन साठा कृषी सेवा केंद्रांना वितरित होणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी मध्यरात्रीपासूनच केंद्रासमोर दाखल झाले। अनेक ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांच्या लांब रांगा लागल्याचं दिसून आलं। खरीप हंगामाच्या तोंडावर वेळेत खत मिळावं आणि पेरणीच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत। मात्र वाढती गर्दी आणि मागणी पाहता सर्वांना पुरेसं खत मिळेल का याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। प्रशासनानं खतांचे नियोजनबद्ध वितरण करून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। आम्ही खतासाठी उभ्या रांगेत 3 वाजतापासून उभ्या। आता 8:30 वाजताचा टाइम दिला होता यांनी, आम्ही तुम्हाला खत देऊ। इथं खूपच गर्दी आहे आणि खूप कंटाळा येत। आम्ही सध्या युरिया खतासाठी लागलेला आहोत। आता एक पोतं पाहिजे असो का 2 पोतं पाहिजे असो, लाईनीत लागावं लागते। आणि हे कसं आहे की सगळं शेतकरी वर्ग आहे, त्याच्यामुळे कसं आहे की सगळे कामधंदे सोडून, शेताचे कामं सोडून, सगळं सोडून आम्हाला लाईनीत लागावं लागते। आणि इथं आल्यानंतर कसं आहे, आम्ही रात्री 2 वाजता आलो इथं, काही 2 वाजता, काही 3 वाजता असे लोक येऊन लाईनीत लागले। आणि आल्यानंतर 10 वाजता दुकान उघडते। 10 वाजता दुकान उघडल्यानंतर 12 वाजता वाटप होईल। तोपर्यंत आम्हाला पाणी नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही। आम्ही इथं सगळं तात्काळ उभा आहोत रात्रीपासून।